आपण भेट घ्यायसाठी आलो आहोत वणी विधानसभेचे आमदार संजीव रेड्डी बोतकुरव यांच्याकडे. स्पेशली मागील 2 टर्म मध्ये ऍक्टिव्ह पाहायला मिळाले या विधानसभेसाठी. नमस्कार सर. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला विधानसभा निवडणुकीनिमित्त. पूर्वीची जी परिस्थिती होती आता भारतीय जनता पार्टी पॉवरमध्ये आल्यानंतर जे 10 वर्षाचा कार्यकाळ होता काय मागच्या 10 वर्षापूर्वीची वणी 2014 पूर्वीची आणि आजची वणी आपण सर्व पाहतो. येत्या काळामध्ये आपल्याला या शहरामध्ये काय पाहायला मिळणार? सर्व उद्यानं पुन्हा नव्यानं फुलवून शहराचं सौंदर्यीकरण करून नाट्य कलावंतासाठी नाट्य व्यवस्थासाठी वणी शहराचं नाट्यगृह आज पूर्ण तयार झाला. किती टक्के गावांमध्ये आतापर्यंत वॉटर एटीएम गेले? 30 प्लॅन्ट आपण सुरू झाले. आता पुन्हा 70 प्लॅन्ट मंजूर होणार. ती विद्यार्थिनी यांसाठी आपले काय कारण आहे? त्या वाचनाच्या वाचनालय पूर्ण स्वतंत्र वाचनालय त्यांच्या निवासाची व्यवस्था बसताना रखडलेला हा प्रश्न त्यांना प्रस्ताव मंजूर दिला. पण त्यांनी म्हटलं आम्हाला विनामूल्य शासकीय जागा पाहिजे. आमदार साहेबांचे एक स्पेसिफिक इव्हेंट नेमलेला असतो, पण तुमचा अद्याप असा कसलाही इव्हेंट म्हणजे 10 वर्षामध्ये बघायला भेटला नाही. मी जनतेवर माझा विश्वास आहे. पूर्ण सत्ता आमची होती, आम्ही कामच केले. आज तो वरीचा संपूर्ण एरिया पाहिजे. बहीण या उपक्रमाने तुमच्या पक्षांतर म्हणजे काय विशिष्ट उपक्रम आपण महिलांसाठी? सुधीर वणी 600 ते 1200 एकदम 84,500 महिलांना आज 1500 प्रति महिना 5 करोड. 10 वर्षामध्ये किती प्रमाणामध्ये आपला विकास पाहिला? पूर्वी किती फंड यायचा? लोकसभा निवडणुकीनंतर आता सुरू झालेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आणि या विधानसभा निवडणुकीनिमित्त आज आपण भेट घ्यायसाठी आलो आहोत वणी विधानसभेचे आमदार संजीव रेड्डी बोतकुरव यांच्याकडे. स्पेशली मागील 2 टर्म मध्ये ऍक्टिव्ह पाहायला मिळाले या विधानसभेसाठी आणि भारतीय जनता पार्टीकडून आता त्यांना आणखी अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये. तर काय राहिलंय त्यांचं या मागील वर्षीचं कामकाज आणि आता येत्या काळामध्ये त्यांचं काय विजन राहिलंय ते जाणून घ्या. नमस्कार सर. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला विधानसभा निवडणुकीनिमित्त. तर स्पेशली सांगायचं झालं या 10 वर्षांमध्ये 10 वर्षाचा काळ लुटून गेला आता आणि जनतेशी जर संवाद साधायचा झाला काय सांगायला 10 वर्षामध्ये आपल्याला वणीची पूर्वीची जी परिस्थिती होती आता भारतीय जनता पार्टी पॉवरमध्ये आल्यानंतर जे 10 वर्षाचा कार्यकाळ होता काय? खरं तर मी माझ्या पक्ष नेतृत्वाचं अतिशय मनापासून आभार मानतो. मी 10 वर्षात वणी विधानसभेत केलेल्या कार्याचं मूल्यमापन केलं आणि तिसऱ्यांदा जनतेसमोर जाण्याची संधी मला प्राप्त झाली. पक्ष नेतृत्वानं पक्षानं महायुतीच्या नेतृत्वानं मला संधी दिली, पण खऱ्या अर्थाने जनतेच्या दरबारात जाऊन जनतेचा आशीर्वाद निश्चितपणे मला मिळणार आहे. खरं तर मागच्या 10 वर्षापूर्वीची वणी 2014 पूर्वीची आणि आजची वणी आपण सर्व पाहतो. खरं तर वणी हा पूर्वाश्रमीचा जिल्हा, साहित्यिक नगरी, साहित्य असलं शहर म्हणजे अनेक वर्षापासून या शहराचं वैभव होतं. वणीची यात्रा असेल, रंगनाथस्वामी जोड असेल, परंतु दुर्दैवानं या शहराचं अस्तित्व लोप पावत होतं. अशा परिस्थितीत 2014 मध्ये जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं मी या विधानसभेचा आमदार झालो आणि मी आमदार झाल्यानंतर प्रयत्न केले या शहराचं पूर्वाश्रमीचं वैभव दत्तवैभव तसं मिळवायचं. यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करून शहरातलं अनेक उद्यान असेल पूर्ण उद्यान ओस पडले होते, बंद झाले होते, सर्व उद्यानं पुन्हा नव्यानं फुलवून शहराचं सौंदर्यीकरण केलं. जे विद्रूप झालेलं शहर होतं त्याला स्वच्छ करण्याचा प्रयत्न केलं. शहरातले रस्ते अनेक रस्ते पूर्ण नायनाट झाले होते. सर्व रस्ते नव्यानं सिमेंट रस्ते बनवून सर्व रस्ते मोठे करून उचळून आपण शहराचे रस्ते सुंदर केले. शहरात नाट्यगृह होतं. खरं तर 40 वर्षावर 30 वर्षावर शरद पवारनं नाट्यगृहाची घोषणा केली. 10 लाख निधी दिला. ते नाट्यगृह मोडकळे चालू होतं ते पाडून नव्यानं सुंदर सुसज्ज असं नाट्यगृह आज साहित्यिक लोकांसाठी नाट्य कलावंतासाठी नाट्य व्यवस्थासाठी वणी शहराचं नाट्यगृह आज पूर्ण तयार झाला. 700 आसन क्षमता असलेलं नाट्यगृह अतिशय सुसज्ज असं नाट्यगृह आज वणीत तयार आहे. म्हणून या सर्व क्षेत्राचा आजच्या मुलांना आपण पाहतो शासकीय मैदान अनेक वर्षांमध्ये तेच आहे. पोळा असो, दसरा असो, मोहरम असो, इतर शासकीय प्रोग्राम असो, राष्ट्रीय प्रोग्राम असो, त्यामुळे मुलांना इथं खेळण्यासाठी क्रीडाप्रेमीसाठी निश्चितपणे कठीण होतं. म्हणून मी प्रयत्न करून याच वणी शहरात बाजार समितीच्या समोर 6 एकराची सुसज्ज असं शासनाकडून जागा प्राप्त केली. त्या ठिकाणी 20 कोटी रुपये तरतून साहेब आपण अतिशय क्रीडा संतुल नव्यानं अद्यावत तिथं उभारलं होतं. टेंडर झालं. कामाची सुरुवात जरी व्हायची असली तर असं तर वणी शहराचं पूर्ण स्वरूप बदलायचा प्रयत्न माझा होता आणि वणी शहराचं नदी स्वच्छ उभार करण्याचा प्रयत्नाला पूर्ण झाली नाही. तिथं पायऱ्या बनवल्या. शहराचं विद्रुपीकरण नदीचं विद्रुपीकरण ते पूर्ण केलं. शहराचं तलाव होतं, तलाव पूर्ण ओस पडला होता, पूर्ण आटलं होतं. ते तलावसुद्धा आपण जवळपास 2 मीटर 2.5 मीटर खोल करून आज वणी शहराच्या तलावात पूर्ण पाणी असते आणि बोई समाज बांधव आज त्या ठिकाणी शेंगाळ्याचं उत्पादन, मासळीचं उत्पादन देतात. हे सर्व आपण चित्र बदललं आहे.
आणि आज पुन्हा माझ्या मनात खूप इच्छा आहे, मनात खूप इच्छा आकांक्षा आहे. त्या मनात आता इच्छा खऱ्या अर्थाने प्रतिबिंबित करायचा, जनतेला सेवा द्यायची आहे. पुन्हा खरं तर मी 10 वर्षात केलेल्या कामाचं मूल्यमापन करू तिसऱ्यांदा जनतेच्या आपण दालनात चाललो आहे. ज्या प्रकारे तुम्ही वणी शहराला घेऊन हे संपूर्ण विजन ठेवलं आहे म्हणजे सौंदर्यीकरण, आणि आता येत्या काळामध्ये आपल्याला या शहरामध्ये काय पाहायला मिळणार? येत्या निश्चितपणे मी सांगतो की येत्या 5 वर्षात पुन्हा जनतेच्या आशीर्वादाने मी जेव्हा विजया विधानसभेचा तिसऱ्यांदा आमदार झाला, माझ्या मनात असल्या जे अर्धवट कल्पना जे सुटल्या त्या सर्व कल्पनांना प्रत्यक्ष मूर्त रूप द्यायचं आहे. मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत सामान्य जनतेच्या मनात नव्हतं असं काम करायचं आहे. वणी शहराला पिण्याचं पाणी दुर्भत्ष आहे. खरं तर मागच्या 5 वर्षात पहिले पूर्वी पावसाळ्यात टँकर होते, परंतु वणी शहरात मी आमदार झाल्यानंतर इथे नगर परिषद ताब्यात येते, नगराध्यक्ष भाजपचा बसवला आणि वर्धा नदीवरून पाणी आपण इथं आणलो. परंतु वितरण व्यवस्था जुनी होती, फिल्टर प्लॅन्ट जुना होता, आजही फिल्टर प्लॅन्ट म्हणजे चालला नाही. म्हणून आज नव्यानं 6 उंच टाक्या जे जलतुंब म्हणतो आपण, 2-2 लाख 2.5 लाख शब्द मोठमोठ्या, आणि नवीन मोठा फिल्टर प्लॅन्ट, आणि पुन्हा नवर्धव आणि पुन्हा रान्ना दरीत पाईपलाईन पुन्हा पाणी आणून वणी शहरात 140 कोटी नळीजून आपण प्रस्तावित केली, मंजूर केलं, टेंडर झालं, वर्ताडलं झालं, आणि याच्या निवडणुकीनंतर महिनाभर कामाची सुरुवात होईल. आणि भविष्यात वर्षभरानंतर वणी 24/7 24 तास 7 दिवस रोज प्रत्येकांना नळाद्वारे पिण्याचं शुद्ध पाणी मिळेल. पण तिथे इलेक्ट्रिकचं मीटर लाव, कारण ती पाण्यात अपव्यय होऊ नये, रोज पाणी नाली सोडू नये, परंतु 24 तास या शहरवासियांना पाणी देण्याचा माझा मनोदय आहे आणि संकल्प आहे. निश्चितपणे ते संकल्प मूर्त रूप असेल. मी आपल्याला आश्वस्त करतो, माझ्याबद्दल प्रेम आहे. जनता सामान्य माणूस, शेवटचा माणूस माझ्यापाशी येऊन भेटतो आहे. आज माझ्या कामाबद्दल जनता समाधान आहे. मी नेहमी म्हणतो, मी केल्या कामानं तुमचं समाधान झालं असेल तरच मला संधी द्या, कारण की जनता आपलं ईश्वरसाक्ष आहे, ईश्वरा समजणार आहे. अशी ईश्वरसाक्ष असल्या जनतेला आपण फसवणूक करायचं. त्याला वाटत असेल मी काय केलं नसेल, पुन्हा संधी दिला होता, एवढं असं म्हणण्याची हिंमत ज्याच्या मला लागते ते माझ्यामध्ये आहे. कारण मी केलं आहे, माझी प्रामाणिकता आहे, जनतेबद्दल मी वचनबद्ध आहे. ज्या प्रकारे म्हणजे वर्धा नदीचं सरळ पाणी आपल्या वणीमध्ये ओढावं लागलं, मग ते रांगणा बुरकी मार्ग आपल्याच मतदारसंघातल्या गावातनं असं पाईपलाईन, काय अडचणी गेल्या नेमकं? नदीचं पाणी आणि त्यानंतर तुम्ही फिल्टर प्लांटची सुद्धा नव्याने रचना, नव्याने तो प्रोजेक्ट इथे ओढून आणला, काय अडचणी गेल्या? प्रश्न असा आहे की आपण, कारण सर्वात मोठा प्रश्न, इतिहासातला सर्वात मोठा प्रश्न आहे वणीची पाण्याची समस्या, त्यावरती हात ओढगा म्हटलं तर पाण्याची भीषण समस्या होती. म्हणून आपण तातडीनं वर्धा नदीचं पाणी पाईपलाईनद्वारे वणी शहरात पोहोचवलं. पाणी तर शहरात पोहोचवलं, परंतु फिल्टर प्लॅन्ट फार जुना होता, 40 वर्षापूर्वीचा. त्या फिल्टर प्लॅन्टची क्षमता नाही. आणि वणी शहरात जे टाच्या होतो म्हणतो जलतुंब, जे मोठमोठ उंच टाच्या, तेवढं 2च आहे. त्या 2 तर 6 पाहिजे. तर 2 टाकीच्या माध्यमातून वणी शहराला पाणी पुरवठा वितरण करणं अतिशय कठीण आहे. पण आजही पाण्याची अडचण नाही, पाणी तर भरपूर येते, पण इथं व्यवस्था नसल्यामुळे आपण 1 दिवसाआड 2 दिवसा वणी शहराला पाणी देतो. पण जेव्हा उंच टाक्या, नवीन पाईपलाईन, तर ती फार जुनी पाईपलाईन आहे, ते पाईपलाईन सडले असे कुठले सर्व पाईपलाईन बदलून संपूर्ण वितरण व्यवस्था बदलून जेणेकरून शुद्ध पाणी नळाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचलं पाहिजे. हे खऱ्या अर्थाने माझी संकल्पना आहे. काय अडचणी गेल्या नेमकं फिल्टर प्लांट आणण्यामध्ये? अडचण काय नाही, आता मंजूर झालं, टेंडर झालं, वर्ताडलं झालं, काम सुरुवात होईल. आणि भविष्यात 6 महिन्यात फिल्टर प्लांट पूर्ण होईल, वर्षभराच्यात. पुन्हा जेव्हा नव्यानं आपण वर्षभरात वणी चित्र पाहाल, पिण्याचं पाणी असो, रस्ते असो, पुन्हा उद्यान असो, जिल्हा नगर परिषद शाळा असो, या सर्व क्षेत्रात विकासाचा निश्चितपणे उच्चांक त्या वणी शहराचा राहणार आहे. कारण ती शहर हे साहित्यिक, सांस्कृतिक लोकनाथ बापूजीने प्राचार्य राम शेवटचं पुण्य पाहून झालेलं शहर आहे. ज्या प्रकारे वणी शहरामध्ये प्रामुख्याने जी पाण्याची समस्या आपण सोडवली आहात, दोनही घटकांवरती कार्य करून, पाण्याची असो ते फिल्टर प्लांटची असो, ग्रामीण भागासाठी काय राहिलंय आपलं जे कार्य पाण्याच्या संदर्भात? पिण्याच्या पाण्याचे संदर्भ जे ग्रामीण भागात आहे, जलजीवनाच्या माध्यमातून आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी शुद्ध स्वच्छ पाणी नळाच्या माध्यमातून प्रत्येक दारापर्यंत जलजीवन योजना सुरू केली. त्या जलजीवनच्या माध्यमातून 100% ग्रामीण भागात आज पाण्याचं काम सुरू आहे. प्रत्येक गावात टाकी बांधणं सुरू आहे, पाईपलाईनचं काम झालं आहे, काही 25% कामं पूर्ण झाले आहे. आणि मध्यंतर रेतीचा अडचण असल्यामुळे कामं थांबले आहे, ते नव्यानं पुन्हा सुरू होईल. आणि 6 महिन्यात प्रत्येक खेळ इतके असं खेळ सुटणार नाही, किती पैसे लावतो
काही खेळात पाण्याचा सोर्स नव्हता. आता आपण नदीवरून 10-10 किलोमीटर पाणी 5-5 किलोमीटर पाणी आणलं. मला मी तरणवाडी नवरा धरणाचं पाणी आणलं, परंतु लोकांना पाणी पोहोचवलं, लोकांना पाणी पाजत. आज पिण्याच्या पाण्याची माझ्या विधानसभा या वणी विधानसभेत सुद्धा अडचण आणणार नाही. माझी महिला बहीण डोक्यावर दोंड देऊन पायपीट करून 1-2 किलोमीटर फिरत जाऊन पाणी आणणार नाही. तिच्या दारापर्यंत शुद्ध पिण्याचं पाणी हे आदरणीय प्रधानमंत्री मोदींचं स्वप्न आहे, ड्रीम प्रोजेक्ट आहे. म्हणून आज पिण्याच्या पाण्याचा वणी विधानसभा क्षेत्रातल्या प्रत्येक खेळात आपण पाणी पोहोचवलं आहे. पाण्याची अडचण नाही आणि राहणार नाही. च्या सर्वेनुसार या 10 वर्षामध्ये सर्वाधिक म्हणजे फिल्टर प्लांट्स, वॉटर ATMs इथे उपलब्ध झाले आपल्या विधानसभेमध्ये. काय सांगू इच्छिता? कारण की या काही कालावधीमध्ये हा प्रोजेक्ट जास्त आपल्याला असताना पाहायला मिळेल. फिल्टर प्लांट ATMs, वॉटर. ग्रामीण खेळातले जेव्हा बोरवेलचं पाणी पाजतो तेव्हा आपण नळादारी पाणीनं पाणी अशुद्ध राहते किंवा स्वच्छ फिल्टर राहत नाही. आपण फिल्टर प्लांट देण्यासाठी ठरवतो आणि आता शेवट 30 प्लॅन्ट आपण सुरू झाले. आता पुन्हा 70 प्लॅन्ट मंजूर होणार आहे. आचारसंहितेमध्ये थांबले आहे, परंतु मंजूर होणार आहे, टेंडर झाला आहे. परंतु वर्षभरात 3-4 महिन्यातच या वणी शहरातल्या, वणी तालुक्यातल्या झरी आणि मार्ग 3ही तालुक्यात 100 ठिकाणी फिल्टर प्लॅन्ट आरो शुद्ध पाणी आपण देणार. ज्या ठिकाणी TDS जास्त आहे, क्षार जास्त आहे, अशा प्रत्येक ठिकाणी आपण आरो देणार आहोत. कारण की खनिज वितरण निधीच्या माध्यमातून जो निधी प्राप्त होतो ते पाण्यासाठी निधीची तरतूद आहे. म्हणून आपण जवळपास 9 लाख रुपये तरतूद आरो दिले आहे. तर तेवढे आतापर्यंत आपण 25-30 आरो लावले आहे, पण बाकी अजून 70-72 आरो लावायचे आहे. ते सुद्धा महिना 2 महिन्यात ते सुद्धा सुरू होणार आहे. पण ते टेंडर मंजूर झालं असलं तरी आचारसंहिता आहे, निवडणुकीच्या काळात कामं करता येत नाही. ते सर्व कामं बंद आहे. महिनाभरात सुरू होईल आणि प्रत्येक गावात आरो फिल्टर प्लॅन्टसुद्धा सुरू होईल. सांगायचं झालं म्हणजे स्ट्राईक रेट आपला म्हणजे सविस्तर सांगायचं झालं डाटा वाईज किती टक्के गावांमध्ये आतापर्यंत वॉटर ATM गेले आहे? ह्या 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात ही संख्या वाढलेली आहे. स्ट्राईक रेट काय राहिला होता? खरं तर या फिल्टर पाण्याची संकल्पना माझ्या पहिल्या 2014 ते 19 काळात नव्हती. ओके. परंतु 1924 या काळात माझ्या लक्षात आलं शुद्ध फिल्टर पाणी द्यायला पाहिजे. त्यामुळे म्हणजे निधीच्या दिला तो आमदारपणातून काही ठिकाणी फिल्टर पाणी दिले, खनिज वितरण निधीतून, शासनाच्या विषय निधीतून असं सुरू करून आपण पहिले सुरुवातीला दुर्दैवानं 2019 जनतेच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सेना भाजपचं शासन आलं. परंतु आमचे मित्र बसले उद्धव साहेबांनी सत्तेच्या प्रेमापोटी, खुर्चीच्या लोभापोटी भाजपच्या मित्रपक्षाला दूर करून काँग्रेस राष्ट्रवादीची हातमिळवणी केली. त्यामुळे 2.5 वर्ष 2 वर्ष 8 महिने आम्ही सत्तेच्या बाहेर होतो. आमचा सर्व निधी बंद करून टाकला उद्धव ठाकरेंनी. काँग्रेस राष्ट्रवादीची हातमिळवणी दिली. पण जेव्हा आदरणीय एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात क्रांतीवर बंडून पुन्हा भाजपा सेने सरकार आलं, निधी प्रचंड प्रमाणात दिलं. म्हणून तेव्हा ठरवलं ते पूर्ण मी मॅप बनवला, ज्या ज्या ठिकाणी प्राधान्य त्या ठिकाणी फिल्टर प्लॅन्ट देणं सुरू केलं. सोलर लाईट, इलेक्ट्रिसिटी बिल प्रत्येक सोलर लाईट सुरू केलं. प्रत्येक गावात प्रत्येक गावात सुटला नाही. प्रत्येक गावात सोलर लाईट. मोठं गाव असलं 2-3, लहान असलं थोडं असलं 1, मध्यम असलं 2, असं सोलर लाईट. मोठं गाव असलं फिल्टर प्लॅन्ट 2 दिले. बापरे. तुम्ही जेव्हा पाहाल या वर्षभराचं या वणी विधानसभा चित्र पाहाल, हे मिरातल आश्चर्य होणार. कारण की माझा संकल्प आहे. आजपर्यंत लोकप्रतिनिधी या विधानसभेत ट्रॅक केला. मी कोणाच्या विकासाची रेषा पुसण्याचा प्रयत्न नाही केला. कर्तृत्वाने, परिश्रमाने, जनतेच्या आशीर्वादाने माझ्या विकासाची रेषा एवढी मोठी केली. त्यामुळे इतरांच्या रेषा ॲटोमॅटिक बुजल्या. तो ट्रॅक केल्याचं तुम्ही मूल्यमापन जेव्हा जनता करते, निश्चितपणे जनता आज माझ्या केल्या कामाबद्दल समाधान आहे. म्हणून मी आशावादी आहे. पुन्हा या विधानसभेत 3ऱ्यांदा ॲक्टिव्ह करून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत पोहोचणार आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागावरती आपण बोललात, शहरी भागातील म्हणजे अर्बन क्राऊड यांच्याबद्दल सुद्धा तुम्ही आपली व्याख्या सांगितलं. जे विविध वर्ग आहेत, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू असो विधानसभेतले, साहित्यिक क्षेत्रातील कलावंत असो याच विधानसभेतले, आणि इतरत्र विद्यार्थी विद्यार्थिनी यांसाठी आपले काय कारण आले? खरं तर महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थिनी जे आहे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. खऱ्या अर्थाने त्यांना सुविधा देण्यासाठी या ठिकाणी मी एक वाचनालयाची माझा प्रस्ताव पडला. शेवटी दुर्दैवाने तो मंजूर झाल्यापर्यंत मंजूर होईल तातडीनं. एक सुसज्ज वाचनालय करून त्या वाचनाच्या वाचनालय पूर्ण अध्यावत वाचलं. त्या वाचनालय महत्त्व इच्छे तरुण मुलं मुली MPSC असेल, UPSC असेल, स्पर्धा परीक्षा असेल, या सर्व माध्यमातून
इथून जास्तीत जास्त आज अनेक आपलं प्रायव्हेट आहे बरेच तर वणीमध्ये आज वाचनालय प्रायव्हेट स्पर्धा परीक्षेचे चालू आपण ते कोर्सेस चालू आहे, शिक्षण सुरू आहे. वणीतले अनेक विद्यार्थी युवती आज पोलीस असेल, तलाठी असेल, अनेक ठिकाणी चालले आहे. पण त्याहीपेक्षा प्रमाण शास्त्रीय खूप मोठं सुंदर वाचनालय होतं. त्या वाचनालयाचं अद्ययावत सुविधा म्हणजे ग्रामीण क्षेत्रात येणाऱ्या मुलींना स्वतंत्र वाचनालय, त्यांच्या निवासाची व्यवस्था, वसतिगृह. आज मुली जेव्हा ग्रामीण क्षेत्रात त्या राहण्याची व्यवस्था नाही, पण शासनाच्या वतीनं अल्पदरात 50-100 महिन्यात त्या मुलामुळे राहता येईल असं वसतिगृह निर्माण करायचा माझा विचार आहे. त्या वसतिगृह म्हणून शहरात येऊन मुली त्या शिक्षण घेईल, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, त्यांना उद्योग क्षेत्रात बरबडे जाता येईल, MPSC स्पर्धेच्या माध्यमातून MPSC UPSC या स्पर्धा परीक्षेला तयारी करता येईल. यासाठी माझं स्वप्न आहे. ते निश्चितपणे मी येत्या लवकरच जेव्हा जनता जनार्दनच्या आश्रमात तिसऱ्यांदा विधानसभा जाईल, पहिल्या माझ्याला त्याला प्राधान्य राहील आणि ते मी करणार आहे. मारेगाव तालुक्याबद्दल सांगायचं झालं, तालुक्यामध्ये MIDC परिसर नाही अद्याप, आणि जर सांगायचं झालं क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही क्रीडा संकुलाची सुद्धा उपलब्धता केली आहे तिथे, आणि बसताना रखडलेला हा प्रश्न काय सांगाल तालुक्याबद्दल या 10 वर्षामध्ये? खरं तर प्रत्येक तालुक्यात MIDC शासनाचं धोरण आहे. त्याचप्रमाणे 20 वर्षापूर्वी MIDC 15 वर्ष मंजूर झाला. मारेगावला MIDC जागा घेतली, ग्रामर सुरू झालं. परंतु एक शेतकरी उच्च न्यायालयात गेल्यामुळे न्यायप्रविष्ट झाला. म्हणून दुर्दैवाने जोपर्यंत न्यायालयात निर्णय आहेत, आपण जाणताय जोपर्यंत एखादी उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयात तेच असते, न्यायालयीन प्रक्रियेचा निर्णय येतपर्यंत काम करता येत नाही. त्यामुळे MIDC वाला, परंतु MIDC जो डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, रस्ते, वीज, पाणी, ते काम टप्प आहे. न्यायालयात मी स्वतः त्याच्यात इंटरप्रिटेशन करून इंटरप्रिटेशन करून पाठपुरावा करून मला जेव्हा समजलं याची MIDC तास सुरू होत नाही, जागा आहे, MIDC आहे, बोर्ड आहे, परंतु नाही तिथं उद्योजक नसले, उद्योजक किंवा ती खूप माजी नसल्यामुळे त्याचा पाठपुरावा करता आला नाही. आज माझ्या लक्षात आलं तिची MIDCला प्राधान्य देऊन मी उच्च न्यायालयातसुद्धा स्वतःच्या खर्चानं एक चांगला वकील देऊन इंटरप्रिटेशन करणार आहे. लोकप्रतिनिधी करता येते आणि तिचा न्यायालयीन प्रक्रिया जिथे असेल ते दूर करून तिची MIDC पूर्ववत करण्याचा प्रयत्न करणार आहे. तिची MIDC रस्ते असेल, पाणी असेल, वीज असेल, या सर्व सुविधा तर ती पावलाजवळ आहे, सुविधा देणार आहे. आणि दुसरा जो विषय होता तिथे तिडांगण तालुका, तिथे तिडांगण प्रत्येक शासनात धोरण आहे. मारेगावला जागेचा प्रश्न होता. मी जेव्हा लक्षात आला मागच्या वर्षभरापूर्वी 2 वर्षापूर्वी तिथचा जागेचा प्रश्न निपटवला, जागा हस्तांतरित केली, 5 कोटी रुपये मंजूर केले. तालुका तिडांगण काम सुरू करण्याचे आदेश दिले, टेंडर प्रोसेसमध्ये सुरू केलं आणि वर्ष 5-6 महिन्यात मारेगावला तिच्या मुलांसाठी स्वतंत्र असं तिडांगण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तिथे होणार आहे. कारण की खरं तर त्या तालुका स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा आमदार मी अध्यक्ष, मला वाटते बा तिथं का नाही बरोबर प्रयत्न केले. केवळ मारेगावच नाही, पुन्हा जरीसारख्या छोट्याशा गावात, जरी तर छोटंच तेव्हा आहे, जरीचं केल्यानुसार शासनाने जागा दिली, फार दूर दिली होती, लांब दिली होती, 8-10 किलोमीटर. जरी येऊन 10 किलोमीटर मुलं जाईल तसे, मुली जाईल तशा, पण शेवटी एक प्रायव्हेट जागा प्रस्तावित केलं, तेही त्यांनी शासन मंजूर केलं. शेवटी समितीचा अध्यक्ष आमदार मी असल्यामुळे अडचण नव्हती. 6 हेक्टरीत हद्दी जागा जरी नगरपंचायत क्षेत्रात परचेस केली, अंतिम टप्प्यात झालं, तर आचारसंहितेमुळे ते अडून आहे आणि तातडीनं ते सुद्धा महिन्याभरात इलेक्शन संपल्यानंतर तोही प्रश्न पूर्ण होईल आणि जरीमध्ये सुद्धा तालुका तिडांगण सुरू होईल. छान. म्हणजे नेमकं मारेगाव तालुका आणि तुम्ही बसताना प्रश्न विचारला, मारेगाव तालुक्यात बसताना म्हणजे प्रश्न प्रश्न म्हणजे अतिशय मजेशीर बाबू दिले. मी जे आमदार झालो 2-3 वर्षां लोकांचे आंदोलन सुरू झाले, बसताना नाही. 25-26 जानेवारी उपोषण, 2 दिवस पहिले उपोषण सुरू. आणि जे बस स्टँड प्रेमी आहे, पूर्वीच्या याच्यात अडचण होती, वणीपासून अंतर 20 किलोमीटरच्या वर पाहिजे होतं, असा नियम होता. बरोबर. आणि महाराजांचं अंतर 16-17 असल्यामुळे ते नियमात बसत नव्हतं. बरोबर. बसताना मी पाठपुरावा केला, नंतर म्हणजे पुन्हा शेवटी शासनाला आम्ही बसताना तर आम्ही देऊ, आम्ही बस थांबा देऊ, बसताना देऊ, सुविधा देऊ, परंतु पैसे आम्हाला देता येणार नाही. शेवटी पैसे म्हणजे आम्ही देऊ शासनाचे पैसे, ST डिपार्टमेंटला. शेवटी मी त्यावेळेचे परिवहन मंत्री आदरणीय रावते साहेब भेटलो. रावते साहेबांनी त्यांनी 17 मी बसस्टँडला प्रस्ताव मंजुरी दिला, पण त्यांनी म्हटलं आम्हाला विनामूल्य शासकीय जागा पाहिजे ST महामंडळाला. कलेक्टरला भेटलो, जागा प्रस्तावित केली, जागा मंजूर दिली, पण कलेक्टर म्हणजे विनामूल्य देता येत नाही. शेवटी शासनाची महामंडळ द्यायची होती. शेवटी त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री मदनभाऊ हिरावर होते.
खनिज विकास निधीचे ते अध्यक्ष होते पालकमंत्री होते. मी त्यांना विनंती केली, ते आमचे नेते होते, माझ्या पक्षाचे पालकमंत्री होते, सत्ता आमची होती. बरोबर. एक विशेष बाब म्हणून त्यांनी 72 लाख रुपये शासनाचे खनिज विकास निधीतून एसटीच्या जागेसाठी शासनाला दिले. पहा माझी शासनाला दिली म्हणजे कलेक्टरला दिली पैसे तिथूनच या कलेक्टर या हाताने त्या पैसे दिले, महामंडळ दिले, महामंडळ पुन्हा कलेक्टरला दिले आणि जागेचा प्रश्न निपटला, उपोषण थांबलं. पुन्हा मी म्हटलं आता शेवटी बांधकाम, दुर्दैवानं पुन्हा निवडणुका झाल्या, सत्ता बदलली, पुन्हा उद्धव ठाकरे सीएम झाले, 3 वर्ष चालले दिले, पुन्हा उपोषण आंदोलन. पण शेवटी मी आमदार पडतो 20 लाख रुपये मंजूर दिले. तुम्ही आमदार निधीतून खर्च केला. आमदार तुमचा शब्द दिला होता, मी शब्दाला असं जाणार. पण शेवटी त्या 20 लाख रुपयामध्ये ते बस स्टँड बनवत होतं. 20 लाख रुपयामध्ये सेट बनवणं, रस्ते बनवणं, शौचालय असेल, टॉयलेट असेल, महिलासाठी, मुलीसाठी, म्हणजे महिला आणि जेंट्ससाठी आलं त्याला सर्व बसत नव्हतं. शेवटी पुन्हा आनंद गोष्ट म्हणजे त्या खनिज विकास निधीतूनच 2 कोटी 2.5 कोटी रुपये दिले. सुसज्ज असं बस स्टँड मंजूर झालं, टेंडर झालं आणि कामाची सुरुवात झाली. म्हणजे मारेगावमध्ये 5-6 महिन्यात बस स्टँडचं मी भूमिपूजन केलं. लोकार्पण सुद्धा, मारेगावच्या बस स्टँडचं लोकार्पण सुद्धा मीच करणार आहे. जागेचे पैसे मी दिले, बस स्टँडचे पैसे मी दिले आणि त्याचा लोकार्पणाचा उद्घाटन सोहळा तिथच्या जनतेला सोबत जोड सुंदर असतो. तिथचा बस स्टँड येत्या 6 महिन्यात जनतेच्या सेवेसाठी आपण सुरू करणार. म्हणजे हा एक वेगळाच किस्सा राहिला बस स्टँड. तू मजेशीर आहे. पण 13 ऑगस्ट उपोषण सुरू, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 25 जानेवारी 24 जानेवारी उपोषण सुरू, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. शेवटी मी प्रत्येक वेळी तिथचे अनेक म्हणजे खरं तर म्हणजे विचारच्या भिन्न असलेले लोक उपोषणावर बसत होते. कम्युनिस्ट पक्ष असेल, कम्युनिस्ट पक्षाचे बोलर साहेब अनेक बंडू जाधव असेल, साठे ताताजी असेल. परंतु त्यांनी माझ्या प्रत्येक विनंतीला विचाराच्या बाजूने त्यांना माझ्या शब्द विश्वास ठेवला. प्रत्येक वेळेस उपोषणाने 25 जानेवारी सोडलं, 26 जानेवारी बसून नाही दिला, किती दिवसला उपोषणाने 13 किंवा 14 ऑगस्ट सोडलं, 15 ऑगस्ट उपोषण बोलणं दिलं. तर माझ्या विनंतीला मान दिला. पण 3-4 उपोषण बसले, परंतु आज त्यांच्याच हस्ते होऊ दिला. मी भूमिका असताना तर मी आमदार लोकप्रतिनिधी आहोत, त्यांच्यांना सर्व जे उपोषणाला बसले होते त्या सर्वांना बोलून त्यांचा सन्मान प्रत्येकाच्या हातात इथे नारळ फोडायला लावला. बापरे. म्हणजे त्यांना सुद्धा सन्मान दिला. कम्युनिस्ट पक्षाचे असताना सुद्धा बंडू गोलर विचाराच्या बाबतीत बंडू गोलर, साठेजी, पुन्हा एक महिला आदिवासी महिला भगिनी होती, आठवत नाही, जे उपोषण बसले त्यांची यादी ठेवली आणि एसटी डिपार्टमेंटला आणि तहसीलदार सूचना दिल्या. त्या सर्वांना निमंत्रण द्या आमच्या तारीख सांगितलं. जे बसले त्या सर्व 4ही जणांच्यातून एक ते नारळ फोड आणि 5वा नारळ मी फोडून मी त्या बस स्टँडचं भूमिपूजन केलं. त्यांना सुद्धा सन्मान दिला. त्यांना शब्द दिला होता उपोषण सोडते ज्यावेळी बस स्टँड तुम्हाला नाडपूर बोलवतो तुमच्या स्थानापुढला. कारण ते मी अतिशय संवेदनशील माणूस आहे. जेव्हा जनतेला आपण शब्द देतो ना ते शब्द पाळले पाहिजे, दिला शब्द पूर्ण केलं पाहिजे. त्याचा अर्थ लोकांचा, जनतेवरचा, लोकप्रतिनिधींचा पुढाऱ्यावरचा विश्वास उडून जाते. पांढऱ्या कपड्याचे पुढारी दिसले जनता असं करते, त्यांना विश्वास नाही आला, पुढारी आश्वासन देतात, विसरून जातात. त्यामुळे मी असं होऊ दिलं नाही. अतिशय संवेदनशील होतो. जे बोललो ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. जे होत नाही ते होत नाही प्रत्येक वेळी त्यांना सांगितलं मी हे अडचण आहे, होणार नाही, पण त्यांना विश्वास आहे. हे माझं खरं तर माझं प्रामाणिकता जनतेला माहीत पडलं म्हणून माझ्याबद्दल जी सहानुभूती आहे असं आमदार पाहिजे. ते त्याचं उदाहरण हेच आहे. म्हणजे एकंदरीत ज्या पद्धतीत जनसंपर्काची गोष्ट केली आणि जेव्हा इव्हेंटची गोष्ट येत असते, म्हणजे इकडचे चंद्रपूरचे आमदार असो त्यांचे भव्य दिव्य इव्हेंट होत असतात महाकालींचे, त्यानंतर सुधीर भाऊंचे जे काही इव्हेंट आहेत आणि त्यानंतर आजूबाजूच्या समस्त आमदार साहेबांचे एक स्पेसिफिक इव्हेंट नेमलेला असतो. पण तुमचा अद्याप असा कसलाही इव्हेंट म्हणजे 10 वर्षामध्ये बघायला भेटला नाही. मी इव्हेंटच्या बांधणी पडत नाही. मी जनतेवर माझा विश्वास आहे. मी कुठेही दौरा करतो ना, सामान्य माणूस माझला तो मोठा आला पाहिजे, गावातला पुढाऱ्यांना बोल पाहिजे, गावातल्या सरपंच लोक पाहिजे. शेवटच्या 2-4 महिलांनी जर बोलवलं साहेब आमचा रस्ता खराब आहे, आमची अडचण आहे, चला मी तुमचा पत्ता मोबाईल नंबर देतो, मी बुधवारी येईल, गुरुवारी येईल, त्यांना दिवस देतो, त्या दिवशी मी पोहोचतो तिथं. वली शहरात एवढे वाढ आहे. 2003 वर्षाला निवडणुका नाही. पूर्वी आमचा नगराध्यक्ष होता, भाजपचा होता, त्यामुळे त्रास नव्हता. आम्ही पूर्ण सत्ता आमची होती, आम्ही कामं केले. आणि आत्ताही नगराध्यक्ष किंवा नगरपक्ष नसताना एक वार्ड मेंबरसारखं मी काम केलं. ज्या ज्या वाटून महिला येते, माझ्या बहिणी येते, महिला येते, ते पुरुष बांधव येते, नालीची असेल, मोडची असेल, लाईटची असेल, मी प्रत्यक्ष त्या वार्डात जाऊन ते लिहून घेऊन ते नाल्या आणि उद्घाटन केलं. त्या बायांना बोलवलं, तुम्ही आले होते, नाली मंजूर झाली. आज तुम्ही वणीचा संपूर्ण एरिया पहा, जैन लेआउट असेल, विठ्ठलवाडी असेल, प्रतिनिधी नसर असेल, जिल्हा परिषद असेल, सर्वीकडे काम सुरू आहे.
आणि पुन्हा भविष्यात वर्षभर कामं सुरू आहेत, एवढं पैसे दोन आहे. वणी शहरात एक रस्ता आपण ठेवला नाही, सर्व रस्ते सिमेंट रस्ते होत आहे. जे 2-3 दिवस ते मंजूर होणार टेंडर झालं, काम सुरू असलो म्हणजे गड्ड्याचा प्रश्नच मिटवलाय. वणी शहरात गड्डे भविष्यात पैसे द्यायची गरज नाही. ग्रामीण भागामध्ये जर काय रस्त्याचा मॅप सांगायचा तर रस्त्यांची जी उपलब्धता आहे आता या 10 वर्षामध्ये पूर्वीचा जो कार्यकाळ होता आणि आता तुम्ही आल्यानंतर जे काही बदल घडून आलाय. पूर्वीचे रस्तेच होत नव्हते, निधी अल्प पडत होता, त्या लोकप्रतिनिधी त्यावेळी निधी आणत नव्हता. परंतु मी मात्र माझ्या पक्षाच्या नेतृत्वाशी भांडून पैसे आणले. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, सुधीर भाऊ अर्थमंत्री होते, मी त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांना सांगितलं, जेव्हा जेव्हा प्रश्न मी नेला साहेबाच्या वेळेला माझ्या पत्रावर त्यांनी करतो मंजूर कारवाई करा असं दिलं, तपासून पासा दिला. अच्छा. त्यामुळे ताचे निधी भेटत गेला. ग्रामीण बाधित बजेटच्या माध्यमातून प्रचंड निधी आला. पण दुर्दैवाने मी सांगतो, आपलं जे क्षेत्र आहे WCLचं क्षेत्र आहे, खनिज संपत्ती क्षेत्र आहे, या आपल्या वनी विधानसभा जसा निधी मिळतो तसं प्रचंड वाहतूक आहे. संपूर्ण लोकसंख्येचा आणि एरियाचा विचार करता तर संपूर्ण भारतात सर्वात जास्त वाहतूक आहे, महाराष्ट्रात जास्त आहे. एवढी हेवी वाहतूक आहे, वाहतूक आहे हेवी आहे, खूप जास्त वाहतूक. भार क्षमता असलेलं 50 टन 60 टन सिमेंट असेल, तोडसा असेल, लोखंड असेल आणि डोलोमाइट असेल, या सर्वांची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे इथची जमीन जी आहे ब्लॅक साईड आहे, काळी जमीन म्हणतो आपण ब्लॅक साईड, त्याच्यामुळे रस्ते आपण बनवतो, रस्ते दबत आहे. आता शेवटचा पर्याय मी ठरवलं, आता नव्यानं आमदारानंतर सर्व रस्ते सिमेंट रस्ते झाले, सर्व रस्ते पूर्ण. जे वेकोली प्रशासनाची जड वाहतूक म्हणजे आपल्या विदर्भामध्ये सर्वाधिक या परिसरात आहे म्हटली तरी चालेल. म्हणजे आपल्या वनी विभागातच कोलमाईन जास्त असल्यामुळे ट्रकचं जे हेवी लोडिंग, सिमेंट उद्योग आहे, डोलोमाइट्स आहे, म्हणजे खरं तर मायनिंगचं क्षेत्र आहे. म्हणून शेवटी मी ठरवलं, शेवटी हे उद्योग बंद करता येणार नाही, उद्योग पाहिजे आहे, त्याशिवाय डेव्हलप होत नाही. उद्योग पाहिजे आहे, त्यामुळे जनतेला त्रास नव्हतो. जेव्हा आपण जर सिमेंटचे रस्ते दिले, आता माझं स्वप्न आहे, म्हणजे आता आपण शिरपूर जसं चारगावपर्यंत 4 लेन्स आहे, चारगावपासून ढातोरीपर्यंत त्याला 4 पदवीधराचा आहे, चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेपर्यंत. मग तो रस्ता आदिलाबाद असेल, चंद्रपूर असेल, 4 पदवी रस्ता राहतो. आणि वणीपासून तो मुकुंद पाटंबोरी रस्ता चालला आहे, आता नवीन बसता म्हणून आपण वणी ते पाटणपूर. हा, आदरणीय गडकरी साहेबांनी आपला CRFचा निधी दिला, पण 3 रस्ता निधीच्यामधून आता वणी ते पाटंबोरी रस्ता झाला. तर शेवटी तो रस्ता अति क्षमतेमुळे फुटत आहे, समोर फुटला नाही, पण तो रस्ता सुद्धा 4 पदरी जड वाहतुकीमुळे 4 पदरी सिमेंटचा रस्ता भविष्यात निश्चितपणे तो पाटंबोरपर्यंत रस्त्याच्या भविष्यात. तुम्ही पाहता वणीपासून बरोबर पुढे जात होतो, तिथे 40 मिनिटं आले, आता 15 मिनिटाबरोबर पोहोचतो, 15 मिनिटात तर रस्त्यावर रस्ता बरोबर आपण. तर ती जनतेचा पैसा आणि श्रम दोन्ही वाचवतो. पण ते केंद्रीय नेतृत्व एवढं मजबूत आहे. आदरणीय गडकरी साहेबांना केंद्रीय रस्त्याच्या माध्यमातून भरपूर पैसे दिले, वणी शहरातले पैसे दिले, देवेंद्रजी फडणवीस साहेब दिले, मला नाही हा शब्द आलाच नाही. आणि खनिज विकास निधीच्या माध्यमातून सुद्धा प्रचंड पैसे आले. त्यामुळे न भूतो न भविष्य एवढे पैसे आणले, विकास केला. म्हणून आज वणी शहराचं वणी विधानसभेचे चित्र दिसते ते त्याचंच ज्वलंत उदाहरण आहे. तर वणीमध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे चिखलगाव परिसरामध्ये ट्रॅफिकचीच अडचण आहे, कारण रेल्वे स्टेशन आणि रेलगाड्यांच्या जाणे येण्यामुळे जो ट्रॅफिक आणि जो वाहतूक खंडता पाहायला मिळत होते. आणि इथे सुद्धा पूल झाला, आता या दोन्ही पुलाची मंजुरी झाली आहे 10 वर्षामध्ये. तर काय सांगाल, म्हणजे नेमकं यापूर्वी होऊ शकली असती, पण वणी चिखलगाव आणि वरोरा रेल्वे गेटवर पूल तर पूर्वीच पाहिजे होता. पूल नसल्यामुळे रेल्वे बंद असला, ट्रॅफिक जाम होणं आणि दोन्ही ठिकाणी वळण रस्ता आहे, तर ते वणी चिखलगाव यवतमाळ रस्त्याशिवाय पुन्हा वणी मुतवण रस्ता आहे. तेव्हा एवढी अडचण होतं. मी आदरणीय गडकरी विचारलं, त्यांना विचारलं असं अडचण आहे. त्यांनी एका शब्दाला तू पत्र दे म्हणे, तुला 2 पूल 4 पूल देतो म्हणे. मी 4 पुलाचे प्रश्न दिले, पत्र दिले. त्यांनी 3 वर्षापूर्वी जेव्हा पत्र दिलं, त्यांनी पत्र दिलं 6 महिन्यामध्ये पत्र आलं, आमदार संजय आपल्या पत्राप्रमाणे हे निधी आपण मंजूर केला आहे आणि तुमच्या पुलाच्या मंजुऱ्या दिल्या. त्यावेळी 100 कोटी होतो, इथे पूल 100 कोटीच होतं. आता त्याचा DPR वाढला, एस्टिमेट वाढला, तुला वाढ रस्ते मिळाले. आता दोन्ही पुलं फास्ट काम सुरू आहे, काम बंद चालू आहे. वर्षभरातलं जेव्हा रेल्वे उड्डाणपूल होईल आरोबी आणि वणी चिखलगाव आरोबी पूर्ण होईल, तो पुन्हा बायपासवरून पुन्हा मुतुमान रोड आहे, त्या रोडला आरोबी येणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न राहणार, ट्रॅफिक बिलकुल जाम होणार नाही. अजून वर्षभर त्रास आहे. वणीवर आता असेल, तो सुद्धा पुन्हा रस्ता आहे, डबल आरोबी आहे. तर तो UIB होता, अंडर पूल होता, अंडरपास होता. आपण अंडरपास धरून त्याला सुद्धा आरोबी दिला, मोठा पूल दिला.
त्याच्यामुळे समस्या ह्या दोन्ही रेल्वेमुळे उड्डाणपुलाचा समस्या उड्डाणपूल जेव्हा होईल काम सुरू आहे वर्षभर 1.5 वर्ष अवधी होता 6 महिने झाले आणि वर्षभरात ते दोन्ही उड्डाणपूल पूर्ण होणार आहे. नाही ह्या दोन गोष्टींमुळे तर खरंच म्हणजे वनीकरण समृद्ध आहे निश्चितच. कारण वडोदऱ्याला जायचं म्हटलं तर तिथे ट्रॅफिक जाम असायचं, चिखलगावकडून यवतमाळ जायचं म्हटलं का तिथे ट्रॅफिक जाम असायचं. म्हणजे ह्या 2 फ्लायओव्हर्समुळे कदाचित समृद्धी येईल, वेळेला गतिमानता मिळेल. सांगायचं झालं एकंदरीत रोजगारासंदर्भात या 10 वर्षामध्ये रोजगारासाठी आपली काय राजकीय भूमिका? तर वणी विधानसभेच्या क्षेत्रात अनेक युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. दुर्दैवाने रोजगाराची समस्या आजही आहे, पूर्ण झाली नाही. परंतु मात्र माझ्या तरुण युवक मित्रांना रोजगाराच्या संधीसाठी एक फार मोठी इंडस्ट्री बिर्ला रिलायन्स समुद्योगानं पुन्हा ते बिर्ला नाव झालं आहे, आज मुदगुला सुरू झाली. त्या ठिकाणी जवळपास 700 ते 900 लोक स्थानिक रोजगार 1000 लोक आहे स्थानिकांना दिला. तिथं 2-3 हजार बाहेरचे असेल 1000 लोक स्थानिकांना प्राधान्य दिला. त्यामुळे थोडाफार रोजगार प्रश्न मिटला. त्याशिवाय वनी प्रसाद WCLमुळे जे उत्खनन करणाऱ्या कंपन्या आहे ओल्ड बर्डन जे आपण माती जाणतो त्या प्रत्येक इतर कंपनी 200-200 आज तरुण युवक वणीचे तिथं आहे. 25-25 रुपये पेमेंट भेटत आहे. त्यामुळे तिथे जवळपास 1000 लोक प्रत्येक 7-8 कंपन्या 1000 लोक तिथे आहे. म्हणजे जवळपास 2000-2500 युवकांना प्राधान्य दिला. अजूनही प्रश्न आहे पण वणी बाजारपेठ मोठी आहे, अनेक उद्योग आहेत, छोटे बाजारपेठ मोठे आहेत. त्यामुळे तिथे अनेक ठिकाणी मुलं असेल मुली असेल आपल्या त्यानुसार तिथं कामाला आहे. परंतु अजूनही रोजगाराचा प्रश्न आहे. त्याला एक इंडस्ट्री मोठ्या इंडस्ट्री अजून तिथं मुलासोबत मुलींनाही प्राधान्य द्यायला लागते. कारण आज महिलांची अडचण आहे, महिलांना रोजगार उपलब्ध होत नाही. सुदैवानं त्यासाठी सुद्धा मी प्रयत्नशील आहे. निश्चितपणे आदरणीय आमचे ज्येष्ठ नेत्यासोबत आम्ही सल्ला मसलत करून या ठिकाणी तर मुलींना कौशल्य विकासमध्ये ज्ञान देऊन त्यांना उद्योजक देऊन त्यांना कामावर लावणं, मुलींना सक्षम बनवणं, तर मुली स्वतःच्या पायावर उभी राहायला पाहिजे यासाठी माझा प्रयत्न आहे. निश्चितपणे तो सुद्धा मी प्रयत्न पूर्ण करणार आहे. जे क्रीडा संकुल आहे आपलं ते वणी तालुक्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल आणि मारेगावमध्ये आणि तुम्ही झरीमध्ये सुद्धा एक आश्वासन दिलेलं आहे. ते खेळाडूंसाठी आणखी काय काय उपाययोजना केल्या आपण या 10 वर्षात? आता वणीचं जे क्रीडा संकुल जेव्हा काम आता टेंडर झालं आहे प्रत्यक्ष पुढे येईल ना त्या माध्यमातून अनेक क्रीडाप्रेमींना आपल्या ते त्यांच्यामध्ये असले जे सुप्त गुण आहे तलादून आहे क्रीडेच्या बाबतीत ते पुन्हा नवीन नवीन खेळाडू तयार होईल. किंवा स्विमिंग असेल, बास्केटबॉल असेल, बॅडमिंटन असेल, कबड्डी असेल, जे जे आहे ते सर्व बाबी आपण पूर्ण करणार. त्या माध्यमातून त्यांना पोलीस भरती असेल इतर ठिकाणी असेल नवीन नवीन खेळाडू तयार होईल. निश्चितपणे त्याला संधी प्राप्त होणार आहे आणि तिथं एक अद्यावत असं म्हणजे सुसज्ज असं क्रीडा राहील म्हणजे समजून राहील. पाण्याला यायचं राहील अतिशय सुंदर असते ना. त्यामुळे तरुणांना वाटेल ते आपल्या वणी शहरात काही होत आहे, बदल आहे, चेंज होत आहे वणी चेंज होत. तेव्हा तरुणांना वाटेल ते तरुण आजचा तरुण ते विद्वान आहे, बुद्धिवान आहे. तो समाज माध्यमाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्राची तो माहिती त्याला मिळता. इंटरनेटच्या माध्यमातून गुगलच्या माध्यमातून तो खूप समोर चालला आहे. जेव्हा आपलं वणी जेव्हा बदलत आहे तेव्हा त्या लक्षात येते. तेव्हा असे तरुण जेव्हा नवतरुण नवमतदार म्हणून जेव्हा जाते तेव्हा तो पहिलं मतदान हे मोदीला भाजपलाच देते. याचं कारण याचं आहे. मग तुम्ही चित्र बदलणार आहे तो वेळ आहे. मी 10 वर्षात काय केलं हे सर्व जनतेला माहीत आहे आणि भविष्य माझ्यासमोर रोडमॅप तयार आहे. पुन्हा 5 वर्षांची वणी पूर्णपणे बदललेली असेल असं मी आशावादी आहे. एकंदरीत आपल्या मतदारसंघातील बहिणींबद्दल सांगायचं म्हणजे लाडकी बहीण या उपक्रमाने तुमच्या पक्षांतर म्हणजे संपूर्ण मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात गाजवला. तरी सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये काय विशिष्ट उपक्रम आपण महिलांसाठी? तर मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आदरणीय एकनाथ शिंदे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा सुरू केली तेव्हा अनेकांनी टीका केली योजना पैसे भेटणार नाही. परंतु सुरू केल्याबरोबर ज्या दिवशी सुरू झाली त्या दिवसापासून पैसे द्यायला सुरुवात केली. अति तातडीनं शासनाच्या विविध जे माध्यम आहे अंगणवाडी सेविकेपासून तर पंचायत समितीपासून महिला बालविकासपासून आणि त्यांनी लिंक सर्व ओपन केली. मी स्वतः सुद्धा जवळपास वणी 7 सेंटर सुरू केले. तातडी नोंदणी व्हावं प्रचंड रोजचे सर 200 मला 300 मला नोंदणी करून दिलं. 20-25 मुलं लावले नोंदणीच्या माध्यमातून. मुलांना स्वतःच्या जवळून पैसे दिले, त्यांना मानधन दिलं मुलांना. परंतु माझ्या लाडल्या बहिणीचे आज जवळ जेव्हा 2-2 महिन्याचे पैसे जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे पैसे रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच पाठवले 3,000 रुपये. तर महिलांना आनंद वाटला. कारण ती जेव्हा महिला सक्षम होते महिलांच्या रक्षणासाठी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा योजना सुरू केली एकनाथ शिंदे साहेबांनी
म्हणजे लाडकी बहीण म्हणजे शेवट 1500 रुपये दिला म्हणजे तिचा सन्मान होत नाही. शेवटी खेड्यातल्या माझ्या बहिणींना 1500 रुपयाचं महत्त्व आहे. ती अतिशय घर सांभाळू शकते. एवढ्या येथे तर जरी 2-2, 3-3 महिला असेल, सासू असेल, सासूला सुनेला मुलगी असेल 18 वर्ष झालं असेल, व्यक्ती 20 वर्ष झालं असेल, त्या मुलीला तसं 3-3 महिलांना आपण पैसे दिले. कुठे येते म्हणजे आज वणी विधानसभा क्षेत्रात 86,000 महिलांना दिला. 84,500 महिलांना पैसे भेटले. 2% महिला 1,000 महिला राहिले. प्रत्येक 10-12 महिला आधार अपडेट असेल किंवा इतर कार्यक्रम असतील, त्यामुळे बँक पासबुक पण असेल, त्याच्यामुळे 1,000-1,500 महिला. परंतु 84,500 महिलांना आज 1500 प्रति महिना 5 महिन्यात पडले. आत्ता 7,500 7,500 प्रत्येक माझ्या महिला बहिणींना पैसे भेटले. म्हणून महिला एवढा समाधानी आहे, एवढा सन्मान. पूर्वी निराधार योजनेचे पैसे 300 होते, नंतर मला माहिती आहे 500 झाले, 600 झाले. अनेक वर्ष तेवढेच पैसे होते. पण 600 रुपये काही होत नव्हतं. पण जेव्हा देवेंद्रजी CM झाले, देवेंद्र सांगितल्यामुळे सुधीर भाऊ अर्थमंत्री होते, सुधीर भाऊने 600चे 1200 दिले. एकदम 200 वाढायची अपेक्षा होते, 600चे 1200 दिले. त्यांना महिलांना सण म्हटलं. आणि परत देवेंद्रजी अर्थमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वात 1500 रुपये दिले देवेंद्रजीला. म्हणजे निराधार महिलांना जे त्यांनाही 1500, लाडली बहिणीच्या माध्यमातून त्यांनाही 1500 भेटत आहे. म्हणून आज त्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला. तर महिलांचा एवढा सन्मान देवेंद्रने केला. तुम्हाला मी सांगतो पहा, आज प्रत्येक महिलेला मूल असते, पण त्या महिलेच्या मुलाच्या आईचं नाव येत नव्हतं. मुलाचं नाव, बापाचं नाव, आडनाव. माझ्या मुलाचं नाव सुमित आहे, सुमित संजय रेड्डी बत्तुरा, तिच्या आईचं नाव येत नव्हतं. आता शासनाने GR काढला 1 एप्रिलपासून. म्हणजे मुलाच्या नावाचं, मुलाचं नाव, आईचं नाव, नंतर वडिलाचं, नंतर आडनाव. आता आईला महिलाला नवीन परिचय दिला. शेताच्या सातबाऱ्यावर प्रत्येक महिलेचं नाव येऊन आलं. जेवढं शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना असो, मोदी आवास योजना असो, शासनाच्या माध्यमातून आपण धरतूर देतो, त्या धरतूर सुद्धा महिलेच्या नावाने देऊन आलं. उद्या एखादा पुरुष बांधवांना किंवा काही माझ्या महिला बहिणीला ते बोलणार नाही, तर शेवटी दराची मागतील ती राहणार. एवढा सन्मान म्हणजे माझी कन्या भाग्यश्री असो, वयश्री असो, महिलांना अनेक सन्मान देण्यात काम मोदीच्या नेतृत्वात देवेंद्रजी असेल, एकनाथजी शिंदे साहेब असेल, आम्ही केला आहे. त्यामुळे आज माझे सर्वच महाराष्ट्रातील महिला बहिणी आज मोदीजीबद्दल, शिंदे साहेबाबद्दल, अजितदादाबद्दल समाधानी आहे. कारण ते शासन बसू शकते. तांदळीचे जर सुनील सांगितलं योजना पशवी आहे, आम्ही बंद करू, तोटात दिले, अनेक लोकांना सांगितलं योजना पैसे भेटणार नाही. 46,000 कोटी रुपयाची तरतूद आहे दरवर्षी, बजेट तरतूद केला. तर ती महिलांच्या पैसे अडचण नाही. वेळपणा रस्त्याचा निधी कमी करू, काही करू, पण त्या मोदी जी आहे, देशात केंद्रीय नेतृत्व आमच्यासोबत आहे, तर पैशाची कमी नाही. योजना सुरूच राहील. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब CM साहेब बोलले, परंतु मी आमदारावर बोलणं उचित नाही. भविष्यात सत्ता आली, राज्याचं बजेट व्यवस्थित सुधारलं, 1,500च्या आम्ही 2,500 करू, 2,000 करू, जे देईल ते वाढू देणार. महिलांसाठी म्हणजे वेगळं योगदान राहिलं. सांगायचं झालं, या 10 वर्षामध्ये आपल्या निधीचं जे काही डिवायडेशन झालं, या क्षेत्रात इतकं आणि या क्षेत्रात तितकं, काय सांगा या 10 वर्षामध्ये किती प्रमाणामध्ये आपल्याला विकास पाहिला? पूर्वी किती फंड यायचा 10 वर्ष अगोदर, आणि आता जे विकास तुम्ही पूर्वी काँग्रेसची सत्ता असताना त्यावेळेचे विद्यमान आमदार, त्यांचं आमदार फंड फार तर वर्षाले ते थोडी 2 तरी विशेष फंड आणि बजेटचे 4-5 कोटी वर्षाले ते पूर्ण 10 कोटी रुपये फंड आणत होते. 5 वर्षात 50 कोटी आणले नाही त्यांनी. मी मात्र दरवर्षी 200 कोटी रुपयाचं फंड आणलं. दरवर्षी 200 कोटी म्हणजे 20 पटी जास्त. 5 वर्षा मागच्या 5 वर्षात 900 कोटी आणले. आणि या 2.5 वर्षात, कारण ते 5 वर्ष होते, 5 वर्षात 3 वर्ष आमचे टप्प होते. उद्धवजी कोरोना, वर्षे काम करो, पैसा नाही, तुझ नाही. परंतु एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात नंतर जेव्हा शासन आलं, तेव्हा जवळपास 1,000 कोटी रुपये. मी समाधानी आहे. माझ्यासारखा सामान्य माणूस या वणीसारख्या विधानसभेला 2,000 कोटी रुपये दिले. तुम्हाला यादी तर पूर्ण. म्हणजे एकही गावाला निधी दिला नाही. 99% एकही गाव पुढे सुटलं नाही. प्रत्येक गावाला निधी देण्याचं काम केलं. त्याच्यामुळे एवढा विकास जनतेने आजपर्यंत पाहिला नाही. विकासची रेषा फार मोठी आहे. आम्ही त्या समाधानी आहे. आम्ही समाधानी, जनता समाधानी. पुढारी माणूस ते विरोधक समाधानीच नाही. मध्यंतरी विरोधांनी तर आमच्या मित्रपक्षाने, म्हणजे मित्रपक्ष नाही, आमच्या काँग्रेसच्या मित्रांनी त्याला हो रस्ते झाले, मग रस्ते खराब झाले. तेव्हा मागच्या 4-5 वर्षात म्हणजे रस्ते
झाले 5 वर्षानंतर सत्ता 3 वर्ष तुमचीच होती, तुमची सत्ता होती, तुमचा मुख्यमंत्री होता, तुमचा बांधकामामध्ये 34 ठरलं पाहिजे होतं, तांट्याचं बिल थांबवलं होतं, तांट्याचं तो नाही तसं आहे तुमचं केलं नाही. आणि आत्ता निवडणूक आली 3 महिने असं आहे तसं आहे आरोप तर नेहमी सर्व पक्षाची सवय आहे विरोधाची. म्हणून असं नाही, जनता मात्र निश्चितपणे सांगतो जनता अतिशय समाधान आहे. जनतेच्या मनात जे आहे ते 20 तारखेच्या मतपेटीच्या माध्यमातून 23 तारखेला जेव्हा तुम्हाला आश्चर्य आहे जनतेच्या पोटात आहे माहिती होईल. ज्या प्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही निधीचं डायव्हर्जन केलं आणि जे विकास कामं ज्या पद्धतीने तुम्ही संबोधले, तर पर्यटन क्षेत्रामध्ये आपल्याला, कारण पारंपरिक असं इथे आपल्याला ऐतिहासिक वैभव पाहायला मिळते, वणी म्हटलं तर काय तिथे आपलं योगदान राहिलं? खरं तर मी जेव्हा लक्षात दिलं ती वणीचा परिसर अनेक असे क्षेत्र आहे, म्हणजे तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊ शकतो, अनेक मंदिर असेल, पूर्वाश्रमीचे खूप म्हणजे प्राचीन मंदिर असेल, याचा विचार केला पाहिजे. मला लक्षात आलं, म्हणून शेवटी प्रादेशिक पर्यटनाच्या योजनेतून मी अनेक मंदिरांना फार मोठा निधी दिला. वणीचं जैताई माता आपण म्हणतो, मातृ देवता आहे, तिथं सभागृह असला पाहिजे म्हणून. तर मी त्या ठिकाणी 1 कोटी रुपये सभा दिला. रंगनाथ स्वामीचं देवस्थान असो, आपलं आराध्य दैवत आहे तिथे असेल, दोरगावचं देवस्थान असो, तिथं अनेक लोक भाविक जातात, तिथे मोठं सोसायटी 1 कोटी चाल दिला. त्याच्याशिवाय आपण जे बांदेवाडा जो तीर्थक्षेत्र अवर तीर्थक्षेत्र आहे, जगन्नाथ बाबाचा आराध्य दर 16 तारखेला प्रचंड 30-40 लोक येतात. रामला इथे लाद होतात, इथे एवढं येतं, इथे सुविधा असतात. तिथं 2 कोटी रुपये दिले, कारण ती या पर्यटनाच्या मागे दुधाचं देवस्थान, शिरपूरचं असेल, वरजडीचं देवस्थान, अशा प्रत्येक देवस्थानला पर्यटनाचा निधी देऊन मोठमोठ्या 50 लाख 1 कोटी 2 कोटी निधी देऊन पर्यटनाला चालना देऊन ह्या देवस्थानचा विचार असला पाहिजे. जनतेच्या ज्या धार्मिक भावना आहेत त्यांना आनंद व्हायला पाहिजे. जनतेला जेव्हा पर्यटनाचा मनोरंजन तेव्हा दर्शन जातो तिथे सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे. हे मानसून मी त्या ठिकाणी सुद्धा मागच्या 3 वर्षापासून निधी दिलो. आज काम सुरू आहे प्रत्येक ठिकाणी. म्हणून आपण इतर पर्यटनाला चालना होईल आणि जनतेला जे दर्शनासाठी जाईल तिथे त्यांना सुविधा उपलब्ध होईल. केवळ रस्ते पूल तर बांधतोच, त्याही काही माझं लक्ष होतं. म्हणून पर्यटनाचा निधीसुद्धा आपण फार मोठा प्रमाणात निधी आज जवळपास 5-3-8 कोटी रुपयेचा निधी दिला. आणि मी तुम्हाला सांगतो, राजूर आहे तिथं दलित बांधव फार मोठा आहे. तिथं बाबासाहेब आंबेडकर तिथे येणार होते. विमान पडल्यामुळे तिथं सुसज्ज असं ते 3 एकर जागा आहे शहरात. परंतु दुर्दैवाने त्यावेळी दीक्षा देण्यासाठी बाबासाहेब स्वतः नव्हते, चंद्रापूरला आले. पण दुर्दैवाने त्याची तब्येत बिमार असल्यामुळे ते वापस गेले. पण त्यांचे दुर्दैव धर्मदूर आले. तिथं ती दीक्षाभूमी आहे. त्या दीक्षाभूमीला पर्यटनाच्या माध्यमातून पवित्र असं दीक्षा व्हावं. कंपाऊंड वाल असेल, त्याचं मोठा हाल असेल. पूर्वी तर मी छोटा हाल दिला, परंतु त्या छोटा हाल होणार नाही. मग मी 2 कोटीचा निधी दिला. तिथे अडचणी पुन्हा शेवटी तो निधी तसा पर्यटन म्हणून 3 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित केला. तो सुद्धा मंजुरी टप्प्यात आहे. त्या 3 कोटी रुपये निधीच्या माध्यमातून राजूरसारख्या छोट्याशा गावातसुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेबांचं नाव राहील. म्हणून त्या दीक्षाभूमीचा परिसराचा विकास त्याला शब्द दिला. म्हणजे शेवटी मी प्रत्येक ठिकाणी राजकारण पाहत नाही, तर जनतेच्या भावना पाहतो. म्हणून मी राजूरला सुद्धा 3 कोटी रुपये पर्यटनाचा निधी आता मंजूर त्याच्या टप्प्यात तोही पैसे दिला. माझं स्वप्न आहे शेवटी राजकारणात जेव्हा आलो, जात पंथ धर्म याच्यापेक्षा बाहेर जाऊन राष्ट्रीय भिंतीच्या बाहेर जाऊन पक्षीय भिंती आणून करता आपण विचार केला पाहिजे. या भावना माझी होती, प्रामाणिक हेतू आहे. म्हणजे मी तर राजकारणात आलो शुद्ध प्रामाणिक भावनेनं. समाज परिवर्तनात तरी आपण थोडं दिशा बदलली पाहिजे. समाज परिवर्तन दोरी आपल्या हातात ठेवली पाहिजे. आणि खरं तर म्हणजे प्रशासनाची दोरी आपल्या हातात राहिली पाहिजे, हे माझा उद्देश होता. त्यासाठी मी प्रयत्न करतो. माझ्या प्रयत्न यश मिळत आहे आणि शुद्ध प्रामाणिक हेतू होता. तो हेतू असंच राहील, मी तुम्हाला सांगतो. म्हणून जनता आजही माझ्याबरोबर समाधान आहेच. मी प्रत्येक बोलतो सामान्य राजकारण एवढं चालतं आहे, परंतु मी सामान्यातून आज राजकारणात आलो आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला बरेचसारख्या विधानसभेत 2 आमदार होत आला. म्हणून अतिशय नशिबान आहे. नाही, निश्चित म्हणून तुम्हाला टिपिकल राजकारणी सुद्धा म्हटलं जातं की एक सामान्य कार्यकर्ता ज्याचं काहीच अस्तित्व नव्हतं, फक्त एक पक्षाने विश्वास दर्शविला आणि थेट चक्क विधानसभेचा आमदार. मी तुम्हाला सांगतो, थोडं तर राजकारण माझं पिंड नाही. मी महाविद्यालय शिक्षण घेतल्यानंतर माझे वडील पूर्वी तांत्रिकशी होते. मी महाविद्यालय शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा व्यवसाय सुरू केला वनितच तुळशींद्र, आणि आमचे विसोबा तोंडराव माझ्या बाजूला होते. त्यांच्या प्रेमापोटी भाजपचा मी सदस्य झालो. मी जेव्हा भाजपसारख्या पक्ष आपला काम करता आला तरी शेवटी आमदार व्हायचं माझं स्वप्न होतंच.
मी तरी ग्रामपंचायत निवडलेली नाही, तिथे जिल्हा परिषद नाही, तिथे पंचायत समिती नाही. खरं तर आमदाराचं स्वप्न होतं, कारण ती आमचं मित्रपक्ष शिवसेना भाजप युती होती आणि इथची विधानसभा सेनेची वाढली होती, आपली लढाची नाही. तरी प्रामाणिक काम केलं. जेव्हा संधी आली, पक्षानं संधी दिली, त्या संधीचं सोनं केलं आणि राजकारणात आलो. आणि सामान्य जे ते पदाची गरिमा ठेवून, हे पद सामान्याचं आहे. ज्यांच्या भरोशा आपण आमदार म्हणतो ते पद त्यांचं आहे. म्हणून मी आमदारीचं पद मिळवलं नाही, पुढारीपणा दिला नाही. माझ्या इथे येणारा माणूस सकाळी 7 वाजता तर माझ्या सहीसाठी आधार निधी असो किंवा सत्याप्रत असो अनेक सह्या लागतात. खरं तर नगर परिषदेच्या सीओच्या सह्या लागतात, SDOच्या BDOच्या सर्व सह्या जमते, पण ते भेटत नाही. माझ्या इथे 7 वाजताला मी तो जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे हे विचार करत नाही. तर आता येणं 7 वाजता सही करून देतो. माझ्या इथं सहीनं त्याच्या चेहरा आनंद दिसते, तो आनंद माझ्यासाठी आनंद वाटतो. म्हणजे इतर महत्त्वाची येते, महिला येते, बहीण येते, मुली येते, अतिशय मायाबाई तुला पुढाऱ्यासोबत आला बा आमदाराचं जायचं. 7 वाजता येते, 8 वाजता येते, मी पेपर वाचत होतो पाहतो तरी मी सही मागून देतो. सही शिकता येत, ऑफिस बंद असते, माझ्या सवट जोबडच होतो. कारण ते सेवा गरीबांना त्रास होणे सेवा, नाही तर 4 वेळी ये, आता ये, नंतर ये, दुपाराचा मी त्रास दिलाच नाही. माझं शुद्ध प्रामाणिक हेतू होता. त्याच समाजकारणात केलं, राजकारणात केलं नाही. जेवढं तरता येईल तेवढं प्रयत्न करायचे. आज आपण आहो राजकारणात, उद्या राहू नाही राहू, परंतु आपला आदर्श इतरांनी ठेवावा आणि शेवटच्या माणसाला आठवावं. ती संजीव रेड्डी पुत्तूर आमदार होते, ते त्यांनी जे सेवा दिली, त्यांनी जे सन्मान केला, म्हणून हे पद जनतेचं पद आहे, जनतेला मी अर्पित केलं. तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये जो मुकुडवन परिसर आहे, प्रामुख्याने तुमचा जो मूळगाव तिथेच, तर त्या परिसरासाठी काय योगदान राहिलं आपलं? कारण तिथून सुरू होत, तेलंगणा बॉर्डर सुरू होत असते काय? हे पाहा सांगतो मी. खरं तर मुतुबन माझी कर्मभूमी आहे. माझा जन्म जो होता मुतुबनची लिंती आहे. माझं शिक्षण 10वीपर्यंत शिक्षण, 11वी 12वी शिक्षण मुतुबन झालं. नंतर महाविद्यालय शिक्षणासाठी मणीत आलो, मणीत स्थायिक झालो. मुतुबनला माझ्या आयुष्यात ते 5-7 वर्ष मी तिथं होतो. माझ्या वडिलांचा व्यवसाय होता, मी तिथे व्यवसायात बसून शिक्षण देतो. आपण आता जेव्हा मुतुबनला मी एवढा मोठा दिला, गावातला पोल 4-5 सिमेंट रस्ता दिला, अनेक बेजर वासात असो, प्रत्येक गावात आरोग्य दिले, रस्ते दिले आणि त्याहीपेक्षा समोर जाऊन त्या परिसरात प्रत्येक गावात निधी दिला. आणि आज तुम्ही पाहता मुतुबनपासून एक चंद्रपूर, म्हणजे चंद्रपूर आणि पैनगंगा नदी आहे, त्या नदीवर भव्य असं मोठं पूल दिलं, जे आजपर्यंत पुण्यात जमलं नाही. 25 कोटी रुपयाचं पूल चातेरा, आडेगाव, मुतुबन, एडसी, बेडत आणि मुतुबन, बैलमपूर या सर्वांना पिळून झाला. मग चंद्रपूर जिल्ह्यात मनसुळीला असेल किंवा तिथून बेलामार्ग आदलाबाद असेल, एवढं अंतर कमी झालं, एवढा प्रशस्त पूल होणार नाही म्हणे सांगितलं. पहिल्याच वेळी सांगितलं. तर त्यावेळचे अर्थमंत्री सुधीर भाऊ होते. भाऊला विचारलं आणि आमच्या बांधकामामध्ये चंद्रकांत पाटील होते. पाटील साहेब मला पैसे पाहिजे. हो, पण एवढे पैसे 25 रुपये दादा पाहिजे मला. तर आपण जनतेला शब्द दिला. त्या चंद्रकांत पाटील इतका शब्दात सही करून दिली आणि सुधीर मला पैसे दिले. आज तो पूल पूर्ण तयार झाला. लोकार्पण माझी देवेंद्र फडणवीस सुधीर जास्त होतं, परंतु व्यस्ततेमुळे निवडणुका लागल्यामुळे लोकार्पण केलं आहे. अनेक काम लोकार्पण आहे. मग तो पुरापूल असेल किंवा वणीचं नाट्यगृह असेल किंवा तो इमारत असेल, 20 कोटी रुपये त्यातून ते असेल, त्यामध्ये क्रीडा स्पोर्ट्सचं असेल, असे अनेक काम आहे जे पूर्ण झाले, सुरू झाले आणि त्याचं लोकार्पण होणार आहे. त्या जेव्हा मी भूमिपूजन केलं, पैसे दिला, निधी दिला, त्या सर्वांचं लोकार्पण सुद्धा निश्चितपणे आमदार म्हणून करणार आहे. म्हणजे जे खातेरा, अडेगाव आणि येळद ज्या गावाला जोडणारा हा जो म्हणजे पूल बांधण्यात आला, निश्चित कारण समृद्ध आहेत तिथले नागरिक. पूर्वी असं व्हायचं की चंद्रपूर जिल्ह्याला जायचं म्हणजे मोठा टप्पा पडायचा, पण त्या पुलामुळे फिरत झाला समोर तिथून आदलाबाद जायचं झालं म्हणजे तो पहिल्यांदा पूल डोलायचा, ते इथून पुन्हा बनीवरून पुन्हा खातेरा मार्ग म्हणजे आता म्हणते तुमचं शिरपूर मार्ग होतो, दातोली मार्ग होतो, तो पूल त्याशिवाय पर्याय नव्हता. आणि लोक पावसाळ्यात अक्षरशः ते नाव म्हणतोय ना, नावच जा बापरे. 2 व्हीलर लोक नावेत लावून 2 व्हीलर देऊन जायचं, त्यानंतर जवळ होतं परंतु पर्याय नव्हता. ते पाहिलं सर इथं पूल, पण एरिया म्हणजे अंतर लांब होतं. पूल ते मोठं 40 म्हणजे आता तर तो पूल तर 40 कोटी रुपये, 25 कोटी रुपये डिस्ट्रीब्युट झाला. 3 वर्ष बांधायला लागले, 3 वर्ष पूर्ण पूल झाला. एवढं सुंदर उंच पूल झाला मस्त. नाही भव्य दिव्य झालं. पहा म्हणजे ते एकदम पूल पाहिला भव्य दिव्य पूल झाला. कोणतंही काम मी अर्धवट केलं नाही, चांगलं उच्च प्रतीचं. जेव्हा आपण रस्ते काम केले, पूर्वी 3 मीटर धापडत रस्ते आहे, मी खेळा सुद्धा म्हणत 3 मीटर नाही, जेवढं 6 मीटर करा, 5 मीटर करा, 4 मीटर करा, जेवढं तुला तिथं मग धरण पाडून होता, पण जेवढं मोठं करता येते. म्हणजे रस्ते 6-6 मीटर असते,
कारण की जोपर्यंत रस्ता मोठा होत नाही, वाहतूक असेल, शहराची तोंडी होणे, सर्व गोष्टी प्राधान्य दिलं. म्हणजे माझ्या मनात जे विचार संकल्पन होते, मी मताच्या लाचारीसाठी किंवा तुला तांदूळ बनवता असं होतं, बट मी ते जे आहे स्पष्ट मी तर मांडले, अनेक याच्यामध्ये पाडले, तर विकास थांबला नाही. तुला सामान्य माणसा अन्याय ओढला दिला. म्हणून यासाठी मी काम केलंय, म्हणून मला समाधान आहे. आज पदावर राहू, उद्या राहू नाही राहू, पण मला समाज आनंद आहे आपण काय केलं आहे. निवड निश्चिततेचा टप्पा माझ्या माथ्यावर पडणार आहे. आजपर्यंत झालेला लोकप्रतिनिधी आहे, त्या सर्व लोकप्रतिनिधीचा मी किती चांगला तसा असतो याचं प्रत्येक माणूस. काँग्रेसचे विरोधी पक्षाच्या वैचारिक मतभेदामुळे ते आमची टीका टिप्पणी जरूर करत, मात्र 4 काँग्रेसचा कार्यकर्ता सुद्धा माझ्या आमदार खूप कामं केलं हे निश्चितपणे मानत आहे. वणीचे अच्छा. तर सांगायचं झालं एकंदरीत जे 2 टर्म आधीचा जो निवडणुकीचा खर्च होता, अतिशय अल्प प्रचारामध्ये तुम्ही आलात, आणि आता काय वाटतं, म्हणजे त्यानंतरची एक टर्म अशी झाली की तुम्हाला प्रामुख्याने आमच्या सर्वेनुसार शहरी भागामध्ये मताधिक्य अधिक मिळालं होतं, परंतु जो झरीचा पट्टा आहे, मारेगावचा पट्टा आहे, तो काँग्रेस बहुल. तिथे काही या 5 वर्षामध्ये त्या टर्म नंतर तुम्ही म्हणजे स्पेशल आदिवासी बहुल आहेत तिथे त्या लोकांसाठी? 2014 मध्ये जेव्हा मी आमदार होतो, शेवटच्या दिवशी माझी उमेदवारी झाली, युती तुटली. 25 सप्टेंबर 2014 युती तुटली. 25 सप्टेंबर माझा वाढदिवस, जन्मदिवस. त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता भाजप सेनेची असली 30 वर्षाची युती वैचारिक बांधली ती तुटली. त्याच दिवशी मला पक्षाचे जे त्यावेळचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आदरणीय फडणवीस साहेब होते, त्यांनी नागपूरला बोलवलं, दडते साहेब होते, त्यांनी बोलवलं, आणि ही सीट तुम्हाला लढायची आहे, तुम्ही ठरवा आपसात उमेदवार आणि सीट लढायची. 26 तारखेला आमचं सोडतं, ती माझं नाव फायनल केलं. 27 तारीख लास्ट डेट. केवळ 15 दिवसात जनता आशीर्वाद, पक्षश्रेष्ठीचे नेतृत्व आणि प्रामाणिक कार्यकर्ता, माझ्या मतदारसंघ माझ्या प्रामाणिक कार्यकर्त्याने एवढं 15 महिन्यातील 15 दिवस आमदार झालो. त्यावेळेचे प्रत्येक लोक म्हणे संजय उडेची डिपाईट वाचतात, डिपाईट जपत होते. प्रत्येक मी आशावादी होतो, मी निवडून येतो. जेव्हा प्रत्यक्ष मतमोजणी जेव्हा सुरू झाली, तुम्हाला मजेशीर बाब सांगतो ना, मतमोजणी सुरू झाली, मतमोजणीची आपली सुरुवात होते मारेगाव तालुक्यात होते. आपलं बूथ 1, 2, 3, 4 असं तिथून आहे. बरोबर. पहिल्या 5-6 पेरेत मी सर्वात शेवट, पहिल्या पेरेची मतमोजणी झाली, सर्वांना 2-2 हजार, मध्ये 500 मतं, 600 मतं. माझ्या इथं प्रचंड लोक बसून होते, छोटे सार बाहेर बसून होते. पहिली पिढी झाली, दुसरी पिढी झाली, सर डिपाईट जपते, सर इथे सोडून चालला गेला. मी म्हटलं बसा आपण निवडून था कसं निवडतो, म्हणजे आपण चला आता 500 नंबरवर आपल्या समोर 4 उमेदवार आहे, तरी मी आपण निवडतो. जेव्हा नंतर वणी तालुका वणी शहर सुरुवात झाली, थोडं मी वाढत गेलो आणि 10व्या फेरीत मी टॉपवर आलो आणि शेवटी 7,000 मधून आलो. त्यावेळी मात्र 7,000 मध्ये लीड मला वणी शहराला दिली. मी शहरवासियांचे आभार मानतो. वणी शहर आणि 40,000 म्हणजे मी केलं कामाचं मूल्यमापन केलं. सामाजिक बांधीतून जे काम केलं, माझा परिचय मारेगाव नव्हता, मी त्याला दोष देत नाही, माझा परिचय नव्हता त्यावेळी, मारेगाव परिचय नव्हता. हे कोण संजय रेड्डी काय बाजूदांदा माणूस काय करणार आहे, त्याला विश्वास नव्हता. मी पण त्याच्यानंतर काम केलं आणि 2019 मध्ये जेव्हा उभा होतो ना, त्याच मारेगावमध्ये मला टॉपवर दिलं. टॉपवर दिलं सगळ्यात जास्त मारेगाव मी, वणी टॉपवर आहे, जरी टॉप आहे, आदिवासी सगळ्यात टॉपवर आहे. 27,000 मतं मी निवडून आलो. कमी नाही, एवढी लीड आता पण वणी तुम्हाला भेटली नाही. पुन्हा सांगतो, आत्ताही 2024 मध्ये जेव्हा मी जनतेचे आशीर्वाद देतो, एवढ्याच मतांनी त्यापेक्षा जास्त मतं निवडून आला. पुन्हा एकदा तेवढीच लीड तेवढं वणी शहराने पहिल्यांदा मला लीड दिली 7,000, दुसऱ्यांदा जेव्हा लीड दिली 10,000 लीड दिली शहराने, आणि आता तिसऱ्यांदा शहर सांगतो ना, ते शहरच मला 12,000 तर शहर 12,000 लिहून ठेवलं सांगतो. फक्त प्रॉपर अर्बन जरी जाऊन लीड भेटणार आहे, मारेगाव लीड भेटणार आहे, वणी ग्रामीणमध्ये लीड भेटणार, असं तुटही मायनस राहणार नाही. त्यावेळी 27,800 मतं आलं, यावेळी पण त्यापैकी जास्त 30,000 मतांच्या मतं लीड मिळून येणार आहे. कामं केलं आहे, जनतेसमोर केलं आहे, मला भीती नाही. रात्री बऱ्याच जनतेच्या मन पहाटे 6 वाजता पुन्हा मी उठतो, रात्री 12 वाजता फोन उठतो. हॉस्पिटलचं काम असेल, लाईन दिली असेल, मी फोन करतो, संपर्क होतो आणि त्याला सांगतात बाबा लाईन दिली आहे, अर्धा तास येणार आहे, बाहेर तुटला असं येणार नाही, आता इलाज नाही, बाहेर तुटला आहे, हे त्याला सांगतो. निवड तुझा फोन आला, तिचा फोन बंद ठेवत नाही. माझा फोन कधी सायलेंट होत नाही, कधी सायलेंट होत नाही. काय अर्थ आहे फोन सायलेंट ठेवणं, कोणाचा रात्री बेरात्री बिमार पडायचा आणि आपण फोन उचलाच नाही. आपण काय विचारणार विचारते,
त्यांच्या इथं व्यवस्था नाही, असे पूर्ण करते तर ॲम्ब्युलन्स पाहिजे असते. ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नसेल तर भाड्याच बांधतो, पैसे मी देतो. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था तो भाड्याच बांधत होतो. तर शासकीय ॲम्ब्युलन्स आहे. म्हणून मी वणी असेल जरी असेल मला तिन्ही ठिकाणी ते ग्रामीण रुग्णालय माझ्या आमदार पडून इथे बांध दिलं. आमदार पडून दिलो 50 लाख रुपये 17 ॲम्ब्युलन्स दिलं. म्हणजे ॲम्ब्युलन्स उपलब्ध होतं. 108 ॲम्ब्युलन्स येत नाही. शेवटी ते स्त्रियासाठी म्हणजे प्रसूतीसाठी वापरले जातात ॲम्ब्युलन्स. तसे चांगल्याच आवडा मी देता येत नाही, पण नियमाच्या बाहेर जाऊन मग तिथच्या अधिष्ठाताला म्हणतो तसं देऊन द्या. 104ची आहे, महिलांना द्यायला देता येत नाही. तर तो सिरियस आहे, बिमार आहे, जीवन वाचलं पाहिजे, देऊन द्या, पाऊस जेवते मग. म्हणजे तरी तर ते नियम बदलत नसते, पण नियमाला थोडं मोड द्यायला लागते. ते काम केलं. अधिकाराचा वापर सामान्य जनतेसाठी सामान्य कामासाठी केला म्हणून मी समज चुकीचा वापर केला. अधिकारावर कधी मी असं म्हणजे कोणतंही बर्डन आलं नाही, चुकीचं काम केलं नाही. तरुण मी चुकीचं सांगितलं नाही, सत्तेचा गैरवापर केला नाही. मग अधिकारी सुद्धा मी केलं काम तातडीने करतात. अरे आमदार साहेब सांगितलं चुकी नाही. जनता आणि प्रशासनाचा संवाद सुद्धा झाला. जे अडचण आहे मी एखाद्या अधिकाऱ्यांना माझं तो सामान्य माणूस आला ती माझं काम हे साहेब आहे हळूहळू बोलणार स्पीकर सुरू करून त्याची काय अडचण आहे बा साहेब सांगा. आता एक दोनदा आम्ही अनुभव घेतला स्पीकरवरती असतो त्याची काय अडचण आहे तो आपली बाजू सांगते. पण प्रशासनाची अडचण आहे. जेव्हा प्रशासन वाटते होऊन जाईल त्याला वाटते रामदास साहेब बोलले. कारण की लोक नेत्यावर लोकांचं जनतेचे जे प्रतिनिधी आहे आमच्या सामान्य जनतेचा विश्वास राहिला आणि ते विश्वास आम्हाला संपादन करायचा आहे. आता आम्हाला परीक्षा द्यायची आहे म्हणून मला काही चिंता नाही. हा म्हणजे तुमचा 10 वर्षाचा कार्यकाळ एकंदरीत आता हा शेवटचा प्रश्न राहणार. महाविकास आघाडीतर्फे तुमच्या विरोधात संजय देरकर यांची उमेदवारी घोषित झाली आहे उभाटाकडून आणि काँग्रेसला डावलण्यात आलं. काय वाटतं तुमचा सर्वाधिक टॉप दावेदार उमेदवार तुमच्या विरोधात कोण असू शकला असता? एक संजय देरकर, दुसरा संजय खाडे आणि तिसरा विश्वास नांदेकर आणि चौथा आशिष कुलसंगे, पाचवा टिकाराम कोंगरे. काय वाटतं तुम्हाला महाविकास आघाडीचा सर्वात टप? शेवटी महाविकास आघाडीची उमेदवारी पुनर् द्यायचा त्यांचा प्रश्न आहे. सर्वाधिक टप कधी गेलं असतं? काही टप जात नाही. माझी टप स्पर्धाच नाही. संजय देरकर राहता, संजय खाडेच राहता. माझी स्पर्धा नाहीच आहे. तर मी काम केलं आहे. आता जे उमेदवार म्हणजे संजय देरकर मी नाव घेतलं ते 4 उभं होते. 4 वेळ पडले. का बरं पडले? काम करणार आमच्या सामान्य पहिल्यांदा निवडतो त्याला 4 वेळेस सुद्धा पराभव लागते. एकदा पराभव झाल्यानंतर आपण ते केलं नाही पण जनता नाराज आहे. पुन्हा 5 वर्ष सतत काम करावं लागतं. वेळ निवडणूक आली तरी 6 महिन्यात तयारी होत नाही. 5 वर्षात जेव्हा जनतेचे आपण प्रश्न सोडवतो तेव्हा निश्चितपणे ते ह्याच्यात विश्वास होते. संजूभाऊ देरकर आहे, ती संजय कार्यराम होता, ती विश्वासराम होता, ती टीकाराम प्राध्यापक टीकाराम तोंडजी होता. हा माझा मूळ विषय नाही, तो त्यांचा आंतरविषय. तुम्ही पहा पहिली यादी भाजप जाहीर झाली. पहिल्या यादीत माझं नाव ज्या यादीत देवेंद्रजीचं आणि प्रदेशाध्यक्ष भावांचं नाव होतं त्याच यादीत माझं नाव. त्यांना सीट भेटत नाही, सीट चढते. पहिल्या यादीत आलं. सर्वे असते, पक्षात सर्वे असते, कार्यकर्त्याचा परिसर कार्यकर्ता आमच्या आवडी कार्यकर्त्याचा सन्मान केला. पक्षाचे निरीक्षक येऊन प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांना विचारलं. एवढंच ती बाब गोपनीय म्हणजे लिपाप बंद लिपाप विचारायसाठी विचारलं. कार्यकर्त्यांनी माझं नाव सांगितलं तर बा दुसऱ्याबद्दल म्हणजे नाराजी येऊ नये बा म्हणून मग त्या कार्यकर्त्याच्या मतातून ठरलेला माणूस आहे. आमच्या पक्षात बंड होत नाही. जो 2-3 जण दावे होत मला माहीत आहे तो तेही माझ्या पक्षात राहिलेला राहते. निवडणूक जाहीर झाली विषय ठीक आहे. राष्ट्रीय क्षेत्रात काम करत असताना संघटनेत काम करत असताना प्रत्येकाला अधिकार आहे ती सीट विचारायचा. शेवटी आमची वैयक्तिक मतदार नाही किंवा परंपरागत म्हणजे राजशाही नाही. लोकशाहीच्या प्रधान म्हणजे भाजपमध्ये अनेक सीटा बदलवल्या. इथे लोक इच्छुक होते पण पक्षाला वाटलं ते संजीवडी काम चाललं तिला जनता संजीवडी समाधानी आहे. संजीवडी निवडून शकते. पक्षाचा सर्वे अंतर्गत सर्व बाबतीत पुन्हा मला सीट दिली. एकदा सीट दिल्यानंतर पक्षाचे जे इच्छुक सर्व माझ्यासोबत आहे. तो नाही बंडतोडी नाही, नाराजी नाही, राजी नाही, मनदारी नाही. हे असं फक्त भाजपमध्ये होतं, इतर पक्षात होत नाही. म्हणून भाजप जे पार्टीमध्ये डिफरन्स म्हणतो आम्ही इतर पैसे वेळ आहे हे ह्याचाच कारण आहे. कुठेही बंडतोडी होणार नाही, याचं जाणे कुठे होणार नाही. तर या निवडणुकीच्या अनुषंगाने काय सांगू इच्छिता जनतेला आमच्या मार्फत? काय खरं तर आपल्या माध्यमातून या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मी जनतेला विनंती करतो ती मी प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचं मूल्यमापन करू. मी जे काम केलं ते आपल्याला मान्य असेल
मी लोकप्रतिनिधीमधून चांगलं असेल तर त्या कामाचं मूल्यमापन करूनच आपण मला मतदान करा. आणि अनेक योजना म्हणजे शहर असेल, दरिद्र माळेगाव असेल, या सर्व क्षेत्राचा, या सर्व ठिकाणचा विस्तार व्हावा. अजून नव्या उमेदीनं मला काम करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून जनता आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा हीच अपेक्षा मी जनतेसमोर करणार आहोत. आणि मी जनतेला आश्वस्त करतो की कधी जात पात धर्म पाडणार नाही, पंथ पाडणार नाही, समाजाला दुतवणार नाही. सर्वांचं काम करण्याचा सर्वांना समानता देऊन अनेक जणांचे काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझ्या इथे माणूस लहान असेल, मोठा असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, सर्वांना मी न्याय देणार आहे. कारण ते शेवटी पद जनतेचं आहे. जनतेचं पद सामान्य माणसासाठी वापरण्याचा मी प्रयत्न करणार आहे. म्हणून जनतेने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर, माझ्यावर, संजय रेड्डीने केल्या कामाचं मूल्यमापन तुम्हाला विश्वास ठेवा. आणि माझे जे निवडणूक बोध चिन्ह आहेत तर आपण सर्वांनी 20 तारखेला मला मतदान करावं. आणि पुन्हा विनंती आहे, कदाचित मला मतदानाची इच्छा असेल, तुलाने मतदान करा, पण मतदानाला जा. मतदान लोकशाही जिवंत ठेवा. मतदानाचं प्रमाण वाढवा. प्रत्येकांना जे महामानव डॉक्टर बाबासाहेब दिलेला अधिकार आहे ते वापरा. आणि जास्तीत जास्त मतदानाचं प्रमाण 90% जाऊ द्या, 80% जाऊ द्या. त्या लोकशाही जिवंत ठेवा आणि मतदानाला जा हीच माझी जनतेला विनंती आहे. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर विधानसभेत, स्पेशली वणी विधानसभेत, माझा जर काय विरोधी महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार असता तरी मला टॉप गेलं नसतं, हे वाक्य संजीव रेड्डी बोतकुरवार यांचे. आणि आता या आगामी विधानसभामध्ये आपल्याला काय आणखी ट्विस्ट पाहायला मिळणार ते तर खूप मोठं आता गुपितच आहे आणि खूप मोठं रहस्य असणार आहे. कारण येत्या काळामध्ये आपल्याला वातावरण कुठे जाईल हे सांगणे कठीण आहे. तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला या विधानसभेसाठी आमदार म्हणून कुणाला बघायचं आहे नक्की कळवा. बघत राहा दीपक न्यूजवाला.